नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळा लागला की रेशीमच्या उद्योगात काही अडचणी यायला लागतात. जसं रेशीम अळ्यांची वाढ मंदावते, मरतूक होते, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि कोश उत्पादनात घट येते. परिणामी उद्योगात तोटा होतो. मग कसं करायचं हे व्यवस्थापन पाहूयात या आजच्या व्हिडिओमधून. सुरुवातीला आपण किडींवर उन्हाचा काय परिणाम होतो हे थोडक्यात समजून घेऊ. उन्हाळ्यात रेशीम अळ्यांची वाढ मंदावते, तसंच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन त्यांची मरतूक होऊ शकते. यासोबत तुतीची पानं खाण्याची क्षमता मंदावते, त्यामुळे कोशाची गुणवत्ता कमी होते, रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि जास्त तापमानामुळे अळ्यांची काट टाकण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात रेशीम उद्योगांमध्ये काय काय उपाय करायचे ते आता समजून घेऊयात. पहिले तर तुतीच्या पानांबद्दल समजून घेऊयात, कारण उन्हाळ्यात तुतीची पानं उन्हामुळे लवकर कोरडी पडतात आणि कोमजतात. त्यामुळे पानं सहसा सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात तोडायची आहेत. तोडलेली पानं सावलीत ठेवून त्यावर ओलसर कापड झाकायचे, त्यामुळे ती जास्त वेळ ताजी राहतात. रेशीम अळी बदलत्या वातावरणाला फार संवेदनशील असते, त्यामुळे उन्हाळा लागताच संगोपन गृहामध्ये काय नियोजन करायचं तेही समजून घेऊयात. उन्हाळ्यात तापमान फार वाढतं, पण रेशीमच्या संगोपन गृहामध्ये तापमान केवळ 25 ते 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 70 ते 85% ठेवणं आवश्यक असतं. मग ते ठेवण्यासाठी रेशीम संगोपन गृहाच्या छपरावर गवत, पेंढा किंवा हिरवं शेडनेट टाकायचंय. याशिवाय खिडक्यांवरही ओल्या गोण्या किंवा कागदी पडदे लावायचे. याच्यामुळे संगोपन गृहामध्ये थंडावा टिकून राहतो. छप्पर आणि खिडक्यांसोबत आपल्याला वेळोवेळी संगोपन गृहाच्या जमिनीवरही पाणी शिंपडत राहायचंय. तसंच उन्हाळ्यात संगोपन गृहाची काळजी घेता यावी यासाठी संगोपन गृहाच्या आजूबाजूने तुतीची झाडं लावायची आणि चांगली उंच होऊ द्यायची. त्याच्यामुळे संगोपन गृहावरती त्याची सावली पडते आणि आतलं तापमान थंड राहतं. याशिवाय उन्हाळ्यात संगोपन गृहातील हवा खेळती ठेवायची. यासाठी संगोपन गृहाच्या खिडक्या आणि दारं पूर्ण उघडी करून ठेवायचे आणि गरज असेल तर पंखे किंवा एक्झॉस्ट फॅन वापरून गरम हवा बाहेर काढायचे. तापमान नियंत्रणाबरोबरच उन्हाळ्यात रेशीम अळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे अळ्यांमध्ये काही असामान्य लक्षणं दिसायला लागली, म्हणजेच आकाराने लहान राहून गेलेल्या किंवा पानं न खाणाऱ्या किंवा हालचाल न करणाऱ्या अशा अळ्यांना लगेच वेगळं करायचे आणि रेशीम अळी पाळण्यासाठी नेहमी रोगमुक्त अंडी वापरायची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.